ज्ञानदीप लावू जगी। पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पापी अधोगती जाती वाया। धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे। बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला। वंश उद्धरिला दोन्ही पक्ष, धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे। विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी पंढरीनाथ भगवान मौली गणेश्वर महाराज, विश्वसंत श्री तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु महिपती महाराज की पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पुण्यवंत कीर्ती ठेवून या गेले, पापी अधोगती वाया जाती। ते धन्य संसारी जीवनमुक्त झाले, त्यांचे अखंडित स्मरण करा। त्यांचा जन्म बोधला म्हणे सफल झाला, त्यांनी वंश उद्धरिला दोन्ही पक्ष, म्हणून धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, सांभाळून घ्या बरं का। काय इथे खरं म्हणजे गंगा ओळली अमृताची, आणि त्या गंगा ओळण्याचं कारण आहे, ते कारण आपल्याला बोलायचंय पुढे। जसं भगीरथाने राजा सगराच्या मुलांचा उद्धार करण्याकरिताच स्वर्गावरून गंगेला मृत्यू लोकांमध्ये आणायचं काम केलं, त्या गंगेनं थोडा प्रतिकार केला। भगीरथा, तुला कल्पना नसेल माझ्या वेगाची आणि ओघाची। माझा वेग आणि माझा ओघ मृत्यू लोकात जर आलाच तर कदाचित या पृथ्वीला फाडून तो रसातळापर्यंत घालवेल। तेव्हा तिला जर प्रतिबंध करायचा असेल तर तुला साधना सांगते, रस्ता दाखवतो, तो रस्ता पकड अगोदर। गंगेनं भगीरथाला वाट दाखवली आणि साधना करायला लावली।
भगवान शिवांची आराधना कर, प्रार्थना कर. तीच व्यक्ती अशी आहे की माझा वेग आणि ओघ सहज पेलू शकेल. शिवजींची प्रार्थना केली आणि विनंती केली, माझ्या एकट्या करता नाही. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, झाले पांडवाचे निमिषे जगोदोद्धरण. निमित्त पांडवाचा पण जगाचा उद्धार करायचा म्हणून जे प्रगट केलं शास्त्र, त्याचं नाव आहे गीता. आपण जाणते आहात. ऐका, गाई दूध देते वासरासाठी, मालकासाठी का डेअरीसाठी? अशोकांना हा देवाशपथ म्हणाव, देती वासरा करता, पण वासरू कुठपर्यंत लागतं हे काय कीर्तन सांगायची गरज आहे का पारे गुरुजी? फक्त पाहणवेपर्यंत. वासरा करता जरी ती दुभत असली तरी माऊली ज्ञानोबाराय पुढे बोलतात, अहो वत्साचे निओरसे दुभते होय घरोद्देसे. दुप्त जसं घरादारा करताय वासराचं निमित्त, सगर पुत्रांचा उद्धार हे निमित्त, पण जगाच्या कल्याणाकरताच गंगेला खाली आणायचं ठरलं. शंभूने माथ्यावर घेतली. माऊली ज्ञानोबारायांनी खूप गोड चिंतन केलंय. ऐका, आरडगावच्या भूमीमध्ये बरेचशा मंडळींची नित्यनेमाची ज्ञानेश्वरी चालू आहे. काय ज्ञानोबाराय लिहितात अर्जुना? गंगा शंभूचे माथा. गंगा शंभूच्या माथ्यावर आली, मग तिचा वेग कमी झाला, ओघ कमी झाला. त्या गंगेनं जसं निमित्त सगरांच्या मुलांचं, पण तुमचं माझंही पाप घालवणं, ताप घालवण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं एक वारकरी वैष्णवी जीवन व्यतीत करत असताना 4 गोष्टी प्रत्येकाला सांभाळाव्या लागतात. नीती, नियम, धर्म आणि कर्म जर यथोचित केलं ना, तद्वारा जे जन्माला येत असतं, जे प्रगट होत असतं ना, त्याचंच नाव आहे पुण्य. ते पुण्य 2 प्रकारचं, एक म्हणजे सकाम पुण्य आणि एक निष्काम पुण्य. माऊलींची उभी आपल्या डोळ्यापुढे म्हणतो. सकाम पुण्य काय आणि निष्काम पुण्य काय? गाई आहे, ती दूध देते म्हणून तर मालक खुराकाचा हात जरा ढिला सोडतो, आघळ पगळ सोडतो, कारण दूध देते म्हणून. पण तीच गाई दुधाला कमी पडली ना की खुराकाचा हात पुन्हा वाढतो. काय ताकद आहे हा म्हणायची आपली? नाहीच म्हणावं लागेल. मला माऊलींची उभी आपल्या डोळ्यापुढे मांडायची. काय म्हणतात माऊली? अर्जुना मनी धरोनी दुभते, चारू जाई जे गाई ते. दुधावर प्रेम का खरं गाईवर प्रेम? तुम्ही बोलणार नाही तसं, पण खरं प्रेम दुधावर आहे. आता त्याचं विरुद्ध टोक, त्याचं विरुद्ध टोक. गाई गाईच आहे, पण ती चिखलात रुतलेली आहे. ती प्रयत्न करते चिखलातनं बाहेर पडायचा, पण तिला स्वबळानं बाहेर येता येत नाही. वाटेनं चाललेलं एकाचं लक्ष गेलं, अरे ही गाई आहे, माई आहे, हिला बाहेर काढलं पाहिजे चिखलातनं. त्यानं प्रयत्न केले पण यश आलं नाही. मग त्यानं काय केलं? 4-5 सवंगड्यांना बोलावलं. पण आलेले जे होते ना, त्या गाईला बाहेर काढायच्या अगोदर पालथ्या पंचायतीच करणारे होते. आणि बहुतेक तसं असतंच, पाड भिताडण घालबेंड ह्या नादातच जास्त गडी गुंतलेले असते.
गाडीवरून पडलेल्या माणसाला उचलणार नाहीत, उठवणार नाहीत, पण अगोदर विचारणार कसं काय झालं. मग त्यांनी असं पुन्हा एकदा उठावं, पडावं, मग दाखवा. असं झालं. विचारलं ही दुपती आहे का? नसेल तर दुपती, खाटीच असेल तर कशा करता प्रयत्न करायचे आणि बाहेर काढायचे. त्याने सांगितलं मला ते कळत नाही, पण मला गाई गाई दिसते म्हणून तिला बाहेर काढायचे. दुपती नसू द्या पण गाईच आहे ना, तिला गाळातनं बाहेर काढणं म्हणजे हे निष्काम पुण्य आहे. माऊलींची उवी घ्या डोळ्यापुढे. चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे, तिचे ग्लानी होय काला भुला. तसं नीतीतून जन्माला येणारं पुण्य आणि अनितीतून येत असेल कदाचित, पण त्याला पुण्यामध्ये जमा होता येणार नाही. माऊलींची 9व्या अध्यायातली उवी आपल्या डोळ्यापुढे मांडील. मला उव्या बोलत बोलतच अभंगात जायचंय. क्षमा मागून बोलू ना. अलीकडे गीता गाथा ज्ञानेश्वरी बहुतेक कीर्तनकाराच्याच डोक्यातून बाजूला सरलंय आणि असं वारं भरलंय. पण असं तुकोबाराईने आपल्याला शिकवलं, कुणी काही जरी केली आचरण आहे, कुणी काही करो, पण आपण त्या वाट्याला जायचं नाही. दानवे महाराज अतिशय गोड वेदना महाराजांची. काय चिंतन देतात माऊली? एक पापात्मक पाप, एक पुण्यात्मक पुण्य आणि एक शुद्ध पुण्य आहे. उवी डोळ्यापुढे बहुतेकांची आली असेल. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जाईजे. पण वारकरी म्हणतो स्वर्ग नको, नरक तर नकोच नको. पाहिजे काय? ज्याच्या करता साधना आयुष्यभर केली, जो मिळावा म्हणून. आमच्या महाराजांचं एक वाक्य आपल्याशी बोलतो बरं का. नांदायचं कोणासाठी असतं? आपण नांदतच नाहीत. जे नांदतात ना त्यांच्या लक्षात येईल कोणाकरता नांदायचंय. सासू सासऱ्यासाठी, दिराभायासाठी नांदायचं फक्त मालकासाठी. जीवनाला यावं आणि मालक जीवनात संपादन व्हावा याच्याकरता, खरा पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता फक्त तत्पर आणि सावध असतो तो वारकरी असतो. तो म्हणतो जेना दिलंय ना, जेने दिले त्यासी आणि ते फळ पावे आपण अशी. सुना भाऊ, ज्यानं हे दिलंय ना त्याचे उपकार म्हणून जीवनात त्याचीच प्राप्ती झाली पाहिजे, याकरताच करावी तातडी. हे परामार्थी करावी तातडी, परमार्थी करावी तातडी, परमार्थी करावी तातडी. आम्हाला ती घाण सवय लागलेली. घाणच म्हणावं लागेल ना, डबल उतरली. परत त्या फडाच्या परंपरा आहेत त्यामुळं नाविलाज होतो. विठाला विठाला. जीवनामध्ये तो मिळाला पाहिजे याकरता जे साधन करायचंय त्याचंच नाव आहे परमार्थ. आणखी पुढे एक शब्द क्षमा मागून बोलतो. दादा, नशिबानं प्रपंच होत असतो
आणि प्रयत्नानं परमार्थ करायचा असतो. नशीब प्रत्येक वेळेलाच अनुकूल होईल असं नाहीच. कधी उन्हाळी, कधी उन्हाळ्यात पावसाळी. रात्री तसं झालं, जय विठ्ठल व्हायच्या टायमालाच बदा ढासाळले. काही त्याला प्रारब्ध आहे. परंतु प्रयत्नानं जी साधना करायची ठरवलं असेल, आपण प्रमाण म्हणतो, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, हे सांडा वाहू घ्यावू पादी, सांडा वाहू घ्यावू पादी, लक्ष लावू निराहा गोविंदी गा, राम राम स्मरा, राम 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 स्मरा, लक्ष लावू निराहा गोविंदी गा, राम राम आदरणीय दादांनीही प्रमाण म्हणून काकड्याच्या बैठकीमध्ये याचा विचार घेऊन ठरवला असेल, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाहू घ्यावू पाधी. हे कशा करता करायचंय याचं शेवटचा टोके, जरी करणे असेल गोड शेवट गा. जीवनाचा शेवट गोड करायचा असेल तर त्याकरता जो करायचा आहे त्याचं नाव परमार्थ आहे. ऐसे जोडी करा रामकंठी धारा, ऐसे जोडी करा रामकंठी धारा, ऐसे जोडी करा रामकंठी धरा, ऐसे जोडी करा रामकंठी धरा, हे जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंता आजी प्रिया पुत्र धान, नाशिवंता आजी प्रिया पुत्र धान, जेणे तुके फेरा गर्भवास, जेणे तुके फेरा गर्भवास, नाशिवंत आजी प्रिया पुत्र धान, नाशिवंत आजी प्रिया पुत्र ठरवलं असेल अशी जोड जीवनामध्ये मिळवायची. थोडस क्षमा मागून एक वाक्य वापरतो बरं का. व्यवहारातल्या जोडी फुटत असतात, व्यवहारातलं जोड फुटतेच. गाडी म्हटलं की चाक एखादं तरी त्याचं बष्ट होतच, चाक चुरतच. पण परमार्थ प्रांतामध्ये जीवन झुकवल्यानंतर अशी जोड जीवनामध्ये कमवायची की ती जोड शेवटच्या क्षणाला उपयोगाला येईल आणि शेवटचा क्षण गोड होईल हे साधन करायचं आहे. ही मनात उत्कट इच्छा. पण असं आहे, प्रारब्ध न चुके भोगल्या वाचून, प्रारब्धात जे जे आहे ते भोगावंच लागतं. ते प्रारब्धाचे भोग देव दानव आणि मानव सर्वाला भोग्य आहेत. विठ्ठल आणि ते भोग भोगत असताना शरीर क्षीण झालं, काही आजाराची संगती जीवनामध्ये आल्या गेली आणि मग थोडं 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 परमार्थापासून दुरावल्याचं दुःख होऊ लागलं. आणखी सूत्र असं बोलेल, शरीर क्षीण झालं ना की घरातल्यांचं ऐकावंच लागतं. मग कधी कधी थोडंसं सर प्रतिबंध करायचे, दादा आम्हाला वाटतं तुम्ही नाही जावं. पण काय लेकराला सुद्धा बोलताना शब्द असायचा की ज्या शब्दाच्या मागे आदर असायचा. भाऊ तुम्ही नको म्हणता, पण खरं सांगू का, जे केलंय आतापर्यंत, मला वाटतं वस्तात जरी कुस्त्या सोडल्या असल्या तरी पण आखाड्यात गेला की अंग त्याचं फुगतच. दादा बरेच मृदंग वादकांनी सांगितलं आम्ही आता वाजवायचं
सोडलंय, पण वातावरण बघितलं ना भिडतातच. एक दिवस थोडी खंत बोलून दाखवली. सद्गुरू महिपती महाराजांच्या उत्सवामध्ये सेवा असताना सेवा करून संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं बोलून दाखवलं. खरं तर वयानं मोठे, पण शब्दात एवढं माधुर्य, एवढी गोडवी आणि एवढी रसाळता. साधारणतः 11:30च्या आसपास रात्री आलो असतो. आल्याबरोबर पहिलं सांगितलं, खूप इच्छा होती बरं का, पण काय करावं. जिने पराधीन अनिका हाती आणि प्रारब्धाची गती भोगदशा. जे प्रारब्धात आहे ना आता ते भोगल्याशिवाय विलाज नाही. ते चुकवण्याकरता सुपुत्राने अर्थात आदरणीय सरांनी कुठलीही प्रकारची माघार न घेता, आणि काय असेल कोणाशी सरांनाही जीवनामध्ये जी मित्र परिवार मिळाला ना आबा, त्या मित्र परिवारानंही सांगायचं, सर अजिबात मागं सरायचं नाही, आपलं प्रयत्न करणं काम आहे. पण मोठं दुर्दैव आमच्यासारख्यांचं घडलं की ज्या कालखंडामध्ये शरीर सुटलं तो महामारीचा काल. माणसांना माणसाजवळ येण्याला प्रतिबंध होता. माणसं माणसाकडे जायला भ्यायची. आणि त्या काळात शरीराचं तादात्म्य सोडावं लागलं आणि भयंकर मोठी आपत्ती आणि मोठं दुःख सरांच्या समोर उभं राहिलं. आणि अभंगाचं चिंतन डोळ्यापुढे आलं. माय मेली न कळता आणि बाप गेला देखता देखता. आणि ती खंत 15-20 मिनिट फोनवर रडून व्यक्त केली. सर, आमची येण्याची इच्छा आहे, परंतु आता त्याला आमचाही पर्याय ठरत नाही. आडवाडवी सुरू आहे. त्या कालापासून आजपर्यंत ती खंत मनामध्ये सलत राहिलेली. या खंतीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून सत शिकलं. आणि ती विषयानं सत शिकलं. मला हे करणं गरजेचं आहे. आणि मग खूप मोठी जबाबदारी सरांच्याही पेक्षा आमच्या शुभमनी मोठी जबाबदारी डोळ्यापुढे घेतली आणि सांगितलं, पप्पा मम्मी, आपल्याला हे 5वं पुण्यस्मरण करायचं आहे, खूप चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. मग ज्यांच्या सान्निध्यात तो वावरतोय, थांबतोय, विद्यार्जनाचे धडे घेतोय, ज्यांच्याकडनं घेतली अशी सगळी मंडळी जमा करायची, हा त्याचा उदात्त हेतू. आणि त्या निमित्तानंच आज आपण सगळे इथे आहात. ग्रामस्थाला पाहुण्याला आता सोनई करायला, करंजगाव करायला तर पाहुणे नात्यानं येणं गरजेचं आणि उचित आहे. बंधूंनाही बंधूच्या दुःखात सहभागी होऊन साधना करणं उचित आहे. पण आपल्यासारख्याला येत असताना मोठी जबाबदारी घेऊन आपण आलोत. मी उभी पुन्हा परत तुमच्या डोळ्यापुढे आणून मांडली. माझ्यापर्यंत यायचं ना अर्जुना, त्याकरता जे तयार करायचं आहे भाणसाहेब, ते जर कोणतं असेल तर माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. माझ्यापर्यंत येण्याकरता लागतं ते शुद्ध पुण्य लागतं. आणि ते शुद्ध पुण्य ज्याच्याद्वारा तयार होतं ना, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. शुद्ध पुण्य ते शुद्ध
शुद्ध पुण्य आहे. ते साधन जर कोणतं असेल तर ते आहे भगवत चिंतन आहे, ते नामस्मरण आहे. आणि या नाम साधनेवर खूप मोठी पकड दादांनी जीवनामध्ये तयार केली. दादा बोलू का एक वाक्य? आता पकडी राहिल्याच नाहीत, बहुतेक सगळ्या सांडशाच झाल्यात. आता सांडस आणि पकडी एक का दोन? अण्णा सांडस आणि पकड म्हणायला दोन नाही आहेत, दोन्ही दोनच आहेत. सुनील भाऊ पकड तिला म्हणायचं, पकडलं की सोडीतच नाही, तिचं नाव आहे पकड. आणि सांडशी म्हणजे मधलं रिबीट बांग झालेली. सांडाल म्हणेपर्यंत लवणलंच. सगळ्या सांडश्या झाल्या, सांडश्या, निष्ठा राहिला नाही. पण या जुन्या पिढीतील जुन्या वारकरी मंडळीनं किती जोमानं नेमानं परमार्थ साधना केली, शुद्ध पुण्य जीवनात संपादन केलं. ते शुद्ध पुण्य निश्चित स्वर्गाकडे नेत नाही, नरकाकडे तर जाऊच देत नाही, पण ते पुण्य वैकुंठाकडे नेल्याशिवाय राहतच नाही. आणि ते पुण्य संपादन करण्याकरता काय लागतं? टाळ दिंडी हाती, स्वर्गाला जाण्याकरता हे साधन चालत नाही. स्वर्गाला जाण्याकरता साधन लागतं यज्ञादी कर्म. ज्ञानोबरांची उवी डोळ्यापुढे घ्या. मनती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गाला जाण्याकरता यज्ञादी कर्म करावी लागतात. यज्ञादी कर्मानं वैकुंठाला जाता येत नाही, आणि यज्ञादी कर्म नरकाला पाठवत नाही. पण नरकाला जायचं असेल तर त्याच्याकरता साधन वेगळं. नरका जाणे तरी पापे आचरावी, नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची, नरकाला जायचं का? ईश्वराची कथा करू नका. पाप कर्म जेणे होईल असं कर्म करा. मग कशानं पाप होईल? संत निंदा गोड करी कौतुके सदा. नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. क्षमा मागून बोलू का एक वाक्य? नरकाला जा वाटतं ना, 52 नाथाची पोथी वाचावी, नवनाथाची नाही.
आणि 52त उताने कधी नसतेच. आणि काय असतं कोणाष्ट मला वाटतं त्या पत्त्या खेळणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याला इंटरेस्ट. खेळणारे खेळायच्या नादात असताना बघणारं मागून उचलत आणि पुढं कुचलत. पण ते पापाचं साधन आहे, नरकाचं साधन आहे. आम्हाला नरक नको, स्वर्ग तर नकोच नको, आम्हाला जायचंय वैकुंठाला. मग वैकुंठा करता काय साधन आहे? ते साधन आहे शुद्ध पुण्य जीवनात आचारात आणायचं आहे. आणि जे आचारात आणलं ते विचारात तयार घ्यायचं आहे. आणि जे विचारात आणलेलं आहे ते संस्काराच्या रूपाने पुढे मांडायचं आहे. आणि मला वाटतं त्रिसूत्री आदरणीय वैकुंठवासी या वारकरी वैष्णवानं नामधारकाने परमार्थ पथिकानं आचरली. आणि म्हणून त्याचीच पावती म्हणून आज ही तिसरी पिढी. आणि दादा याचा एक विशेष गुण आहे, तुम्ही किती बोललं तरी हसणंच, रागावलं तरी हसणं. पुढच्या माणसाचं टेन्शन कसं कमी करायचं हे त्याला चांगलं कळतं. असं ही संगच होते. ह्याच्याबरोबर आणखी एक कड्यातलं होतं. त्याला जर हाणलं ना त्याचं मोठ्याने काहीच बोलत नसं, फक्त म्हणायचं तुझी गाडीची पंक्चर होईल. आम्ही तर पप्पे असं काय म्हणतो तू? काय नाही, मग मला कशाला हाणलं? मग अरे तू शिकायसाठी आलास ना. पण खरंच स्वाभिमानानं सांगेल की मारही खाल्ला आणि त्याचं चीजही जीवनात केलं. म्हणून नावासारखं सोनं बी या दृष्टीनं दिसतंय. आणि शुभमनं तर या दृष्टीनं खूप उच्चांक गाठला. पुन्हा परत दुधात साखर टाकली की आज महाराष्ट्र प्रांतामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे, एवढं गुण, एवढं ज्ञान, पण त्या गुणाचा आणि ज्ञानाचा ज्याला वाराच नाही अहंकाराचा, नाही तर बहुतेक आपला मृदंग दुसऱ्याला वाजायला देत नाहीत. तुला काय झालं तर नाही. पण काय असेल कोण, हे संस्कार हे जुन्या लोकांनी आपल्यावर केलेले आहेत. आणि दादांची जिद्द होती. एक दिवस त्यांनी मृदंग वाजवला ना, बास आपलं सोनं झालं म्हणायचे. केलेलं माझ्या परमार्थाचं मला फल मिळालं म्हणायचे. आणि मला वाटतं त्याच्यासोबतच कार्तिकी वारीच्या वेळेला मला आठवण करून दिली आमच्या गणेश महाराजांनी की दादा दिवाळीचा सण सोडून दिंडीसोबत पंढरीला पायी पायी आले. विठाला विठाला. आणि थोडसा एक शब्द मी बोलून जाईल त्यांचा, ते बोललेले. बरं का माऊली काका, त्याच्या आईबापाच्या विरुद्ध मी वागलोय आणि मला माझं शेवटपर्यंत जीवन सुनेच्या स्वाधीन द्यायचंय. सुनेही मला बापासारखं वागवणारी मिळाली, पण तिलाही समाधान वाटावं असं त्याच्याकडनं करून घ्या. म्हणजे किती उदात्त हेतू या जुन्या माणसांची. आणि अशी नीतीचं कर्म करणारी ही माणसं, कर्माला, धर्माला, नीतीला आणि नियमाला प्राधान्य देणारी ही जुन्या पिढीतली माणसं, गोड परमार्थ जीवन जगले. त्याच्यातून जे निर्माण करून घेतलं जीवनात, त्याचंच नाव आहे पुण्य. पण ते निष्काम पुण्य. आणि पुण्यात्म्य जे असतात ना, शरीराच्या रूपाने जात असतात, पण गुण रूपाने, ज्ञान रूपाने मागे अखंड शिल्लक राहत असतात. अगरबत्ती जळून संपते, पण तिचा सुगंध जो आहे तो अविरत दरवळत राहतो. तिचा गुण आहे सुगंध देणं. तोच विचार या वारकरी वैष्णवानं परमार्थ पथिकाने आपल्या समोर दिला. मी थोडंसं पुनश्च बोलेल. अनेक माता भगिनी हरिपाठ काकड्यासाठी, भजनासाठी मंदिरामध्ये आल्या ना, दादानी कधी कोणावर चिडून बोलायचं आयुष्यात कधीच काम केलं नाही. मनही मोकळं आणि बोलणंही गोड असायचं. मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. किंबहुना जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, गंगा वाहे तैसे ज्याचे मन,
जाणत या जवळी किंबहुना तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त या वृत्तीनं जीवन जगले, जीवनामध्ये वागले आणि आपत्तीच्या कालामध्ये भरभराटी येऊ लागली त्याच कालात शरीराचं तादात्म्य सोडलं आणि आपलं अंतिम ठिकाण अंतिम धाम प्रभू चरणारविंद जीवनात प्राप्त केलं. शरीर जातच असतं, शरीराच्या मागे आश्रय नाश आहे, स्वभाव नाश आहे, परतानाश आहे. किंबहुना नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पण याला पुन्हा विचाराचा चिमटा घेताना तुकोबारे म्हणतात आतापर्यंत गेला तर गेला आयुष्य, पण जे शिल्लक राहिले ना नका करोनास. तुमचे सगळे क्षमा मागतो बरं का, तिथे एक शब्द घालायचा नका करोनास शिल्लक राहिलेल्या आयुष्यात. आतापर्यंत गेलं ते गेलं, मागे झाले ते पाहू नका, पुढे जावी नाही का, पुढे जावी नाही का, पुढे जावी नाही का. मागे झाले ते पाहू नका, पुढे जावी नाही का, पुढे जावी नाही का, पुढे जावी नाही का. दानवे महाराज तुमच्या प्रमाणाला आणखी जोड प्रमाण सांगू का. मागील झाले ते अवघे जीवावू आणि बाप रखुमादेवरू विठ्ठलू नाव. मागचं गेलं गेलं, पण जे शिल्लक आहे ना त्याचा तरी योग्य विनियोग करावा आणि तो विनियोग आदरणीय दादांनी आपल्या जीवनामध्ये संपादन केला. गोड वारकरी जीवन जगले आणि जीवनात जे संपादन करायचं होतं ना ते निष्काम पुण्य संपादन केलं आणि त्या पुण्याची पावती आज 5वं पुण्यस्मरण म्हणून इथे नजरेला येते. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो अभंग आपण बोललेला होत ना अधिष्ठान रूपाने मराठवाड्यातील थोर साधू पुरुष की ज्या साधूंची वचनं साधूची प्रमाणं वारकऱ्यांना प्रमाणभूतच आहेत. संत श्रेष्ठ मानकोजी बोधले महाराज, मला वाटतं मानकोजी बोधले महाराजांचा जागल्या हा काकड्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. जागरे जाग दादा मोठी गडद अंधारी, गाफील निजताना काळ गाठोडी नेहिल सारी. जागल्या अतिशय प्रसिद्ध आहे. ते मानकोजी बोधले महाराज अतिशय अमौलिक विचार या अभंगाच्या पहिल्या कडव्यातून
उंडा करणारी माणसं आहेत. माझ्यासारख्याचा उंडा तर कुठं ढकली तिला. पारे गुरुजी काय आहे तर सगळी एक बळी आहे. तरी पण मी 3 वाजेपर्यंत सोडणार नाही. पुन्हा म्हणले पाहिजे हे नाही बोललेलं बरं, पण नाही, वेळेचं बंधन असतं आपल्याला सगळ्याला खूप महत्त्वाचं आहे. त्याला पर्याय नाही. आता थोडंसं आपल्याशी बोलेल. फुलाच्या आरसाच्या आतमध्ये जी प्रतिमा दिसते त्या प्रतिमेकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तो निरागसा चेहरा, कारुण्यानं ओथंबलेले ते डोळे, आणि जिथे खऱ्या अर्थाने परमार्थ मुरल्याची छटा दिसते ते कपाळ. मग म्हणावं गेले दिगंबर, ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. मूर्तीच्या मागे नाश आहे, पण कीर्तीच्या मागे नाश नाही, कारण कीर्तीला आकारच नाही. ज्याला ज्याला आकार आहे ते ते सगळं नाशणार आहे. अवघाची आकार ग्राशियला काळे, जे जे द्रष्टोत्पत्तीला ते 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 सगळं नाशणार आहे, जाणार आहे. पण याच्यात एक गुण चांगला आहे, केले होते याची जन्मी, अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे वर्मे, जानोनी या तरसी, जानोनी या तरसी. मला वाटतं याच्यामध्ये 2 पाठ आहेत. पारे गुरुजी, एक कोतकर गुरुजी बरं का, एक कर्मे जाळून तरशी आणि एक वर्म जाणून तरशी. आणि ते वर्म आणि मर्म त्याला हात घातला आणि ते जाणून घेतलं आणि मग जीवनात मिळवलं. पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती. शरीराच्या मागे नाश आहे, परंतु त्याच्यात असणारा गुण तो प्रगट केला. गोड परमार्थ साधना केली आणि आपलं शरीर अनंताच्या स्वाधीन करून देऊन आज 5 वर्षे पूर्णत्वाला जातात. तरी 5ही वर्षापर्यंत मूर्ती कीर्तीच्या रूपाने डोळ्यासमोर येतेच आणि आकार घेतेच. मला वाटतं इथे सरांच्या दृष्टीतून जी जी मंडळी मित्रपरिवार गणगोत इथे येईल आणि येत असेल आतापर्यंत, या सगळ्यांच्या समोर दादा जर नाही आले तर काय मिळवलेलं आहे. कारण ही खूप मोठी जमेची बाजू जीवनात कमवली. एक सापेक्षिक धर्म म्हणून पापी अधोगती जाती वाया. पापी अधोगतीला जात असतो आणि पुण्य जो आहे पुण्यवंत तो ऊर्ध्वगतीला जात असतो. म्हणून गती 3 प्रकारचे, अधोगती, ऊर्ध्वगती आणि मध्यम स्थिती. त्याकरता 3 गुण सांगितलेत. तमोगुणाचं काम आहे नरकाला घालणं, खाली घालणं. सत्वगुणाचं काम आहे वरती नेणं आणि रजोगुणाचं काम आहे खाली ठेवणं. मध्ये तिष्ठन्ति राजसा, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था आणि अधो गच्छन्ति तामसा. परंतु दादांनी जीवनात रजोगुणावर मात केली आणि सत्वगुण जीवनामध्ये संपादन केला. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशे. आणि ती साधना करताना आपला व्यवहार सोडला नाही, प्रपंचामध्ये राहून व्यवहारामध्ये राहून गोड परमार्थ केला आणि जीवनात जे कमवलं, जे मिळवलं ते धन्य त्याचे शब्द बोधले महाराज अभंगाच्या 2ऱ्या कडव्यात देतात. धन्य ते संसारी झाले जीवन, धन्य ते संसारी झाले जीवन.
काय दादांनी जीवनात केलं कोणास ठाऊक. 12 महिन्यातले 2 महिने पवित्र आहेत. एका महिन्याला गीतेचा आधार आहे आणि एका महिन्याला तुकोबारांचा आधार आहे. गीता सांगते मार्गशीर्ष महिना चांगला आहे, मासाना मार्गशीर्ष हो. आणि संत सांगतात तुझा बाजूला सार, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. रामकृष्ण तिकड जो उरकून आले का तुम्ही? मला काय काय म्हणत असेल तिकडून उरकलं तरी याचं लांबलंच अजून, पण आता विलाज नाही, थोडंसं बोलणारच आहे. महेश महाराज, उत्तम मास चैत्र मास, शुद्ध पक्ष, चतुर्थी तिथी, आणि मग ठरलं आपल्याला जागा सोडायची. आणि जागा सोडून काय कमवलं ते जीवनात धन्य झाले. पण ब्रह्मचारी नाही, संन्यासाला म्हटलं नाही, वानप्रस्थाला म्हटलं नाही. आपल्याला ग्रस्तांना धन्यता कमवायची असेल तर हे वर्म जाणून घ्यावं लागेल. ते जाणून घेतलं. धन्यते संसारी, पण पुढे चिंतन देतात झाले जीवन मुक्त. त्या मुक्तामध्ये 2-3 प्रकार आहेत. मुक्त, विदेह मुक्त, जीवन मुक्त. पैकी जीवन मुक्त अवस्था जीवनात भोगण्याकरता लागणारं साधन परमार्थ साधना केली, नामस्मरण साधना केली, म्हणून धन्यते संसारी झाले जीवनमुक्त. आता आपल्यालाही जर मुक्त स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? करा अखंडित स्मरण त्यांचे. म्हणून थोडंसं सूत्र साहेब, मुलांना विसरू नये आई बापाला, साधकांना विसरू नये सद्गुरूला, आणि मनुष्य देहाला आलेल्या जीवानं विसरू नये देवाला. जर विसरलं तर तया थोर झाली हानी, आणि पचतील खानी 84च्या. आणि म्हणून करा अखंडित स्मरण त्यांचे. आता याकरता माऊलींची उभी सांगतो ना शेवटच्या कडव्या. माऊली म्हणतात तुम्हाला मुक्त स्थिती पाहिजे का? म्हणले हो. मग मुक्त पुरुषांचं वर्णन करा, तेही मुक्त कंठानं करा. मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. पुढची उभी सांगतात हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा, म्हणून करा खंडित स्मरण त्यांचे. बरं का म्हणून त्यांचं स्मरण करावं? एकतर पुण्य त्यांनी जीवनात संपादन केलं, त्याचा अंशतः भाग आपल्याला मिळावा म्हणून त्यांचं स्मरण करावं. आणखी कारण सांगितलं, त्यांनी जीवनामध्ये धन्यता कमवली, त्यांचा जन्म सफल झाला, सार्थकता झाली, केवळ एकट्याची नाही तर त्यांनी जाता जाता वंश उद्धरीला दोन्ही पक्ष. म्हणून बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला दोन्ही पक्ष. धन्यते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे. विठोबा
मी एक 5 मिनिटात तुम्हाला शेवटच्या टप्प्यावर आणून टेकवतो. बोधले महाराजांची विचाराची बैठक खूप व्यापक आहे. याहीपेक्षा बोले संत संकोचित कधी बोलत नाहीत, ते व्यापकत्वानं बोलतात. त्यांना माहिती आहे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्यांचे व्यापक विचार, प्रगल्भ विचार आणि मुरलेले विचार, रसभरीत विचार, त्या विचारानं जीवन जगून पुढच्या पिढीला गोड आचार देण्याचं काम आयुष्यभरामध्ये केलं. ते करत असताना भावाने भावांना एकमेकाला साथ आणि हात देण्याचं काम केलं. या बंधूंच्या चौकटीमध्ये अतिशय गोड समन्वय, अतिशय गोड विचार. आणि मला वाटतं त्यात भानाभाऊ सप्ताहामध्ये त्यांच्याकडे पहारा असायचा ना गावातल्या मंदिरात, आणि तो पहारा बहुतांशी मला वाटतं दुपारच्या पुढेच. काळे पाटील पण अतिशय जिव्हाळ्यानं ही साधना करणारी ही माणसं साधना करता करताच मुक्त स्थिती प्राप्त करून घेतली. आणि अशा गोड वारकरी वैष्णवा करता वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीशी चुकवणे देतो वारीशी. आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी, एका जनार्दनी करीवारी धन्य तोची वा संसारी. या नाथांच्या वचनाला ज्यांनी साथ दिली, आयुष्यभर गोड परमार्थ केला, या वारकऱ्याबद्दल कितीही बोललं तरी कमी पडेल. फक्त माऊलींची उभी सांगतो आणि माऊलींचंच भजन घेतो. या लागी आता स्तुती सांडोन निवांता, उगाच चरणी ठेवी जय माता हेच भले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, म्हणून मी माझ्या गुरुप्रीत वारकरी शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने या वारकरी वैष्णवाला, या परमार्थ पथिकाला भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली समर्पण करतो. आणि पुनश्च विनंती करील, दादा पुन्हा परत या आणि गोड विचाराची बैठक आणि परमार्थ कसा करावा लागतो याची समन्वय साधून देण्याचं काम करण्याकरता या. आणि मला वाटतं आत्ताही अर्यमा लोकातून, पितर लोकातून पाहत असतील की माझ्याकरता काय हे कौतुक चाललेलं आहे. निश्चितच तोंड भरून अंतकरणातून आशीर्वचनं बाहेर टाकतील आणि त्या आशीर्वचनावर पूर्व पिढीचं कल्याण व्हावं ही अपेक्षा करतो. पुन्हा थोडंसं जाण करून दिलं. आज 5 वर्षापर्यंत ज्या ज्या वेळेला विषय निघेल त्या वेळेला सरांनी खंत निश्चितच व्यक्त केली. आणि मला वाटतं तीच खंत एक दिवस करजगावला कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलं, त्या दिवशी अतिशय मोठी व्यथा लेकीनंही बोलून दाखवली. सोनईला गेल्यानंतर ढाले परिवारामध्ये बहुतांशी जाणं येणं तर, पण विषय निघाला नाही, डोळे पाणवले नाहीत, असा एकही क्षण गेला नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. परंतु आपल्याला शास्त्रहंत गेल्या पाठी रडू नये. एक करावं, त्यांची स्मृती, त्यांचे गुण आणि त्यांचा विचार, त्यांचं ज्ञान याच्यावर आपलं जीवन जगावं. त्याकरता पांडुरंगाला प्रार्थना करील. दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा, आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुकाराम 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 तुकाराम.